गणेशोत्सव जवळ चाललेला आहे आणि प्रत्येक गणेश उत्सव मंडळाची लगबग ही सुरू आहे। त्यातच आपण ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्याचा विघ्नहर्ता या गणरायाचं आता आगमन आहे ते झालेलं आहे। आपण पाहतोय की अत्यंत धूमधडाक्यात हे आगमन आहे ते होत आहे। गेले 48 वर्ष अविरत सेवा या गणेशाची केली जाते। आपण ठाण्यातील वाघे इस्टेट या विभागामध्ये आहोत आणि याच विभागामध्ये मनोभावी ही सेवा आहे ती केली जाते। गणेश भक्त आहे ते मोठ्या संख्येने या गणेशाच्या मिरवणुकीला आगमन मिरवणुकीला आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाण्याचा विघ्नहर्ता पडवळनगरच्या मैदानामध्ये या गणेशाचं आगमन आहे जे विराजमान आहे तो होत असतो। आपण अधिकची माहिती घेणार आहोत। काय सांगाल या गणेश उत्सवाबद्दल? यंदाचं कितवं वर्ष आहे आणि काय या वर्षी आहे वेगळेपण आहे? यंदा देखील सर्व धर्म समभाव ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते। काय नक्की यावर्षी? ओम सन्मित्र मंडळ पडवळनगर वाघेश्वर ठाणे गेले 1978 साली या मंडळाची स्थापना झाली। हे 48वं वर्ष आहे। ह्या मंडळाला सर्व धर्माचे लोक दर्शनासाठी येतात आणि सर्वांचं सहमत असतं। या मंडळात आनंद दिघे साहेब हे प्रत्येक वर्षी दर्शनाला यायचे आणि या मंडळाला भेट द्यायची। त्यांच्या नेतृत्वाखालीच आज एकनाथ शिंदे साहेब हे या मंडळाला भेट देतात। प्रत्येक वर्षी ते येतात, कुठल्याही प्रकारे न चुकवता दर्शनासाठी येतात। आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे चलचित्र करत असतो। मागच्या वेळेला पण विविध प्रकारची आपल्याला बक्षिसं या मंडळाला प्राप्त झालेले आहेत। तसंच ह्याप्रमाणे या वर्षी आम्ही नवीन एक चलचित्र दाखवणार आहोत। त्याच्यामध्ये आजकालच्या डीजेच्या आवाजामुळे बरेचसे मृत्युमुखी पडतात, ऐकायला बहिरेपणा येतो, त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा त्रास होतो। त्याच्यासाठी आम्ही ते चलचित्र दाखवून हा डीजे ही बंदच व्हायला पाहिजे या हिशोबाने आम्ही चलचित्र दाखल करत आहोत। काय सांगाल? मोठ्या संख्येने महिलांचा या ठिकाणी समावेश पाहायला मिळतोय आणि यंदा देखील महिलांचा या मिरवणुकीमध्ये सहभाग हो आहे, सगळ्यांचा सहभाग आहे। बहुतेक करून जास्त महिला येतात आणि सगळेजण असतात, म्हणजे स्वतःहून व्यवस्थित सगळे पार पाडतात कार्यक्रम। आपण पाहिलं तर मोठं सहकार्य या ठिकाणी सर्व विभागातील नागरिकांचा हे या ठिकाणी लाभत असतं आणि त्याच अनुषंगाने आपण ही संपूर्ण चित्र पाहतोय की या गणपतीचं खास या वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्म समभाव जपणारा हा गणराय आहे आणि याच गणरायाच्या आता जो ठाण्याचा विघ्नहर्ता आहे तो सध्या विराजमान होतोय आणि या ठिकाणी विराजमान होत असताना या गणरायाला यंदाच्या वर्षी देखील नवीन चलचित्र आहे ते अनुभवता येणार आहे। कशा प्रकारे जो आवाजाचा त्रास होतो, डीजेचा आवाजाचा त्रास होतो, या अनुषंगाने काय करायच्या उपाययोजना आहेत किंवा नाही आहेत या अनुषंगाने यंदाचं चलचित्र आहे ते पाहायला मिळणार आहे आणि त्याचमध्ये मोठ्या जल्लोषात हा उत्साह साजरा होत असताना आपण यंदाच्या वर्षी ठाण्याच्या विघ्नहर्ताचा हे आगमन सोहळा आहे तो पाहत आहे। अजय कुडाळकरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।